अशी आपण आशा करू शकतो। पण एक महत्त्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या 12 अपक्ष आमदारांनी सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला आहे, त्यांनी आधी इशारा दिला होता की अजित पवार उपमुख्यमंत्री होणार म्हणून आम्ही पाठिंबा राष्ट्रवादीला देतो आहोत। त्यांची भूमिका काय हे आपण आता समजून घेणार आहोत। आपल्याबरोबर या 12 आमदारांचे नेते दिलीप सोपल आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्याचबरोबर अजित पवार समर्थक किंवा साहेबांचे लाडके आमदार म्हणून जे ओळखले जातात जितेंद्र आव्हाड, ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत। सोपल साहेब, आता तुमची भूमिका काय? तुमचे 12 आमदार जे अपक्ष आहेत, जे राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत, ते कुठे जाणार आहेत? ते कुठेही जाणार नाही, कारण अजितदादांनी आज स्पष्ट केलं की मी हा निर्णय घेताना पवारसाहेबांशी चर्चा केली आणि जे माझे सहकारी आमदार आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली नाही किंवा मंत्र्यांच्या बरोबर पण चर्चा केली नाही, तर त्याबद्दल मी दिलगीर आहे असं म्हणून त्यांनी त्यांची भूमिका राजीनामा देण्यापाठीमागची आज पूर्णपणानं खुलासेवार त्या ठिकाणी सर्वांना सांगितली आणि ती भूमिका कळल्यानंतर आम्ही त्यांचं म्हणणं आम्हाला पटल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी म्हणूनच पुढच्या काळामध्ये दादाच्याच नेतृत्वाखाली, कारण ते विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि विधिमंडळात दादांच्या बरोबर त्यांचे सहकारी म्हणून आम्ही काम करणार आहोत, हे तर निश्चितच आहे। दादांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, मंत्रिमंडळ सोडलं, बोले तैसा चाले या प्रतिमेलाही तडा गेला नाही, उलट ती आता मोठी झालेली आहे। यावर तुम्ही काय म्हणता? कशा बोले तैसा चाले हे तर त्यांचं पावले, ती तर त्यांचं व्यक्तिमत्व आहे। जो वादा किया वो निभाना पडेगा। अगदी बरोबर आहे, जो वादा किया वो निभाना पडेगा। आता